टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मनसे गटाध्यक्ष केंद्रीय समितीमध्ये अविनाश अभ्यंकर आणि बाळा नांदगावकर या दोघांची निवड झालेली आहे। आपल्यासोबत अविनाश अभ्यंकर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। आज महत्त्वाचं मार्गदर्शन खरं तर राज ठाकरे साहेबांनी सर्व पदाधिकाऱ्यांचं केलं, नावं देखील जाहीर केली। त्यामुळे किती ऊर्जा, किती उत्साह आणि भविष्यामध्ये ज्या निवडणुका आहेत त्यावर याचा किती परिणाम होईल? नाही, एक गोष्ट नक्की, ऊर्जा ही काय मनसैनिकात असतेच, परंतु राजसाहेबांनी आज जे नवीन इंधन दिलेलं आहे त्याच्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकांमध्ये 100% आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक हे पूर्ण ताकदीने काम करू आणि तुम्हाला दिसेल की मुंबईमध्ये मनसेचं इंजिन किती जोरात धावेल राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली। नक्कीच। आणि मुंबई महानगरपालिका असू द्या, ठाणे असू द्या किंवा पुणे असू द्या, या सगळ्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये मनसेचं इंजिन आघाडीनं धावताना पाहायला मिळणार आहे का? कारण संपूर्ण महाराष्ट्राला वाटतं की कुठेतरी मनसेला न्याय मिळाला पाहिजे, मनसेच्या जागा आल्या पाहिजेत, मनसेचे नेत्यांनी पुढे येऊन जनतेचे प्रश्न मांडले पाहिजेत, पण त्याच्या मतात कुठेतरी रूपांतर होताना कमतरता दिसते। ही कमतरता भरून कशी काढणार? कसं आहे, तुम्ही भूतकाळात बघितलं तर आम्हाला महाराष्ट्रातील जनतेने प्रचंड असं यश दिलेलं आहे आणि आता सध्या आम्हाला थोडं अपयश आलेलं आहे, परंतु तुम्ही जर बघितलं तर आत्ता जी काही राजकीय खिचडी झालेली आहे त्याला महाराष्ट्रातील जनता कंटाळलेली आहे। ते एक चांगलं, सक्षम, उत्तम आणि खरं नेतृत्व शोधत आहेत, जो खुर्चीच्या मागे नसेल, जो जनतेच्या प्रश्नाकरता, जनतेच्या भल्याकरता, जनतेच्या नवनिर्माणाचा विचार करणारा असा नेता असेल। आणि तो सध्या तरी फक्त राजसाहेब ठाकरेच दिसत आहेत आणि फक्त मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक नाही तर 100% महाराष्ट्रात तुम्हाला दिसेल की आत्ता या रचना मुंबई, ठाण्यापुरत्या दाखवत आहेत, परत पुणे, नाशिक आहे, उर्वरित महाराष्ट्र ह्या जेव्हा पूर्ण रचना होतील तेव्हा तुम्हाला दिसेल अतिशय सूक्ष्म पद्धतीने असं काम झालेलं असेल आणि त्याचे रिझल्ट्स तुम्हाला फक्त महानगरपालिकाला नाही, कुठल्याही निवडणुका, नगरपालिका किंवा पंचायत समित्या, ग्रामपंचायत, या सगळ्यांमध्ये तुम्हाला हा मोठा इम्पॅक्ट झालेला दिसेल। नक्कीच अविनाशजी, तुम्ही जुने नेते आहात, गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहात, त्यामुळे दादरची जनता सुद्धा जेव्हा जेव्हा मनसैनिकांचं नाव येतं तुमचं नाव आवर्जून घेत असते आणि एक प्रमुख कार्यकर्ते म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं। राजसाहेबांनी जी जबाबदारी दिली आहे ती किती मोठी आहे तुमच्यासाठी? 100% अतिशय जबाबदारीची आणि ती जबाबदारी आहे आणि खरोखर मला आनंद झाला की मनसेचा जो महाराष्ट्र सैनिक किंवा गटाध्यक्ष हा मनसेचा कणा आहे, मनसेचा श्वास आहे आणि ती जबाबदारी राजसाहेबांनी सगळ्यांना जबाबदारी दिल्या आहेत, सगळ्या मी पण मला खास करून विशेष आनंद का झाला आहे कारण सर्वात तळागाळातला कार्यकर्ता असतो, त्याला राजसाहेबांपर्यंत कसं आपण कनेक्टिव्हली पोचवू शकतो ही जबाबदारी आता दिलेली आहे, ती पूर्णपणे यशस्वीरित्या पार पडण्याचा 100% प्रयत्न मी करीन। पण परिवर्तन कशा पद्धतीने घडवणार आहे मनसे? नाही, कसं आहे, ह्या ज्या रचना तुम्ही आता संपूर्ण आता ह्या काय नव्याने आत्ता सांगत नाही, ही रचना जी आहे इतकी सूक्ष्म केलेली आहे ना की गटाध्यक्षांवरती एक केंद्रीय समिती आहे, उपशाखाध्यक्षवरती केंद्रीय समिती आहे, शाखाध्यक्ष असतील, उपविभाग असतील, विभाग असतील, पुन्हा पक्षाची रचना आहेच, शहर, उपशहर सगळे, हे सगळे मिळून हा जो पूर्ण इफेक्ट असेल ना आणि संपूर्ण म्हणजे प्रत्येक कार्यकर्ता हा या ना त्या प्रकारे राजसाहेबांना ॲक्सेसेबल असेल, या ना त्या प्रकारे, आणि प्रत्येक पदाधिकारी माझ्या सकट हा केलेल्या कामाची पोचपावती, चांगलं केलं असेल तर त्याचं कौतुक होईल आणि चुकीचं केलं असेल तर त्या पदावर राहणार नाही, हे राजसाहेबांनी तितक्या स्पष्टपणे सांगितलेलं आहे। कारण आता पक्ष 19 वर्षाचा आहे, हा जवळचा तो लांबचा असं काही नाही आहे, आम्ही सर्वजण महाराष्ट्र सैनिक आहोत, आमचे सर्वांचे नेते राजसाहेब ठाकरे आहेत आणि आमचं सर्वांचं लक्ष आहे मुंबई महानगरपालिका किंवा येणाऱ्या महानगरपालिका हीच आहे। 19 वर्षाचे झाले म्हणतात, मिशन महानगरपालिका राबवते आता, पण हे मिशन कुठेतरी इम्पॉसिबल वाटते का? कारण केंद्रामध्ये, राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे। इम्पॉसिबल कसं काय असेल मला सांगा? ह्या ज्या आत्ता काय पॉलिटिकल ॲडजस्टमेंट झाल्या आहेत गेल्या 3-4 वर्षातल्या, ह्या तुम्हाला म्हणायचं लोकांना आवडल्यात? तुम्ही तुमचे चॅनल चेक करा, लोकांच्या प्रतिक्रिया आहे का? लोक बोलत नाही आहेत आणि ते जे बोलत नाहीत ना त्यांना वोकल करण्याची जबाबदारी, ते ज्या प्रॉब्लेम्समध्ये जात आहेत, जसे आता मुंबई पूर्ण खोदून ठेवलेली आहे, आत्ता काय आहे का हो? किंवा भाजप असेल किंवा दुसरे इतर पक्ष असतील, तेच आता जे दुसरा जो शिंदे गट आहे त्यांनी जे काय करून ठेवलं आहे गेल्या 2.5 वर्षामध्ये, मला वाटतं त्याचं तुमच्याच माध्यमातून आम्हाला कळतं आहे कुठे कुठे माती करून ठेवली आहे ती। आम्हाला हे लोकांपर्यंत पूर्ण ताकदीने पोचवायचं आहे आणि नक्की आमच्याकडे भूतकाळाचं उत्तम काम असं नाशिकमध्ये आम्ही केलेलं आहे। हे एक छोटंसं उदाहरण आहे, जेव्हा पक्ष नवीन होता, आता ते 19 वर्षाचा आहे, सर्व गोष्टींनी आम्ही तावून सुलाखून यातनं निघालेलो आहोत आणि तुम्हाला दिसेल, माझं वाक्य नीट लक्षात ठेवा, मी जबाबदारीने बोलतोय की ह्या महानगरपालिकेमध्ये तुम्हाला रेल्वे इंजिन आणि राजसाहेब ठाकरे हे मोठ्या ताकदीने जिंकलेले दिसतील। मला खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी आणि मनसेच्या निवडणुकांसाठी सुद्धा। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। तर आपण पाहतो अविनाश अभ्यंकर यांनी आपली भूमिका मांडली आणि येत्या महानगरपालिकेमध्ये मनसेचं इंजिन आघाडीनं पुढे पुढे धावताना पाहायला मिळेल। नेमकं
ही धाव कुठपर्यंत असणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन मनीष विचारेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.